शिवसेना राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुप्रीम कोर्टामधील सुनावणी ही आता उद्या होणार आहे आणि उद्या होणाऱ्या कोर्टाच्या कामकाजाच्या यादीमध्ये या प्रकरणाचा उल्लेख देखील आहे। शिंदेच्या सेनेतील आमदार अपात्रतेसाठीच्या याचिकेवर सुद्धा सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे। उद्याच कोर्टामध्ये युक्तिवाद पूर्ण होऊन निकाल राखून ठेवले जाण्याची शक्यता आहे। पुढची बातमी आहे नाशिकमधून। इकडे पाहिलं तर आपण नाशिक महानगरपालिकेमधील आता त्या संदर्भातली बातमी। मात्र तपोवनमधील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे। प्रस्तावित वृक्षतोडीवर राष्ट्रीय हरित लवादाचा महापालिकेला दणका आहे। महत्त्वाची बातमी, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुठलंही झाड तोडू नये। तपोवनमधील वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे। प्रस्तावित वृक्षतोडीवर राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला हा दणका दिला। नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत आणि आज त्याची घोषणा होईल। आज सकाळी नितीन नवीन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। नितीन नवीन यांची भाजप अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली आहे। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्याआधी नवीन यांनी मंदिरामध्ये पूजा अर्चा सुद्धा केलेली आहे। कर्नाटकमध्ये बंगळुरूसह 5 महानगरपालिकांच्या निवडणुका मतपत्रिकेवर होणार आहेत। 25 मे नंतर कर्नाटकमध्ये 5 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाची घोषणा आहे। कर्नाटकमध्ये ईव्हीएम नाही तर मतपत्रिकांद्वारे मतदान जे आहे ते होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने ही घोषणा जी आहे ती केलेली आहे। बंगळुरूसह 5 मनपाच्या निवडणुका या मतपत्रिकेवर घेतल्या जाणार आहेत। या ठिकाणी ईव्हीएम मशीनचा वापर केला जाणार नाहीये। 25 मे नंतर कर्नाटकात 5 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत।